प्रभाग क्रमांक 1 मध्ये नवरात्र महोत्सवानिमित्त भव्य होम मिनिस्टर खेळ पैठणी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय। सामाजिक कार्यकर्त्या सविता म्हस्के यांच्या पुढाकाराने आयोजित या सोहळ्याला हजारो महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविलाय। महिलांसाठी खास लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये अनेक भाग्यवान महिलांनी आकर्षक बक्षिसे जिंकली आहे। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्त्या सविता राम म्हस्के, सामाजिक कार्यकर्ते राम गुलाब म्हस्के, सप्तशृंगी पतसंस्थेचे चेअरमॅन व ज्येष्ठ कामगार नेते सुभाष काकड, वीज कामगार संघटनेचे राज्य सचिव अरुण म्हस्के, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब राऊत तसेच सामाजिक कार्यकर्ते चिंतामण मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक आहिरे यांनी केले, तर होम मिनिस्टर खेळाचे अँकरिंग अश्विनी सरडीकर यांनी करून वातावरण रंगतदार बनविले आणि त्या खास पुण्यावरून आल्या होत्या। सोहळ्याची शोभा वाढवण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या दीपाली गीते, सुमित बनकर, अमित गुघे, विश्वलक्ष्मी ज्वेलर्सचे संचालक सचिन विरगावकर तसेच खानदेशी कलाकार त्रिशा पवार आणि विशाल कदम उपस्थित होते। विशेष म्हणजे सामाजिक कार्यकर्त्या दीपाली गणेश गीते यांनी स्वतः खेळात सहभागी होत मनसोक्त आनंद लुटलाय। मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आलाय। यावेळी विश्वलक्ष्मी ज्वेलर्सचे संचालक सचिन विरगावकर यांनी बक्षिसांचे प्रायोजकत्व स्वीकारले। महिलांसाठी आयोजित हा उपक्रम नवरात्र उत्सवात आनंद, उत्साह आणि मैत्रीचे वातावरण निर्माण करणारा ठरलाय। या सोहळ्यामुळे महिलांमध्ये एकात्मतेची भावना आणि सांस्कृतिक जाणीव अधिक दृढ झाल्याचं मत उपस्थितांनी व्यक्त केलं। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। आता सध्या आपण अभिलाषा प्लाझामध्ये आहोत। येथे होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे आणि येथे हजारो महिला उपस्थित झाल्या आहेत। आपल्यासोबत आहेत सामाजिक कार्यकर्ते आणि समाजसेविका सविता म्हस्के। आपण ताईंकडनं जाणून घेऊया की त्यांनी कार्यक्रम कशा रीतीने पार पाडला। सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। कार्यक्रम खूप उत्साहाने आणि जोमाने सुरुवात झाली कार्यक्रमाची। परिसरातल्या सर्व महिलांनी खूप प्रतिसाद दिला कार्यक्रमाला आणि कार्यक्रमात येऊन त्यांनी छान गेममध्ये भाग घेऊन छान एन्जॉय केला आणि छान कार्यक्रम झाला। नमस्कार, मी अश्विनी सरडीकर, आजच्या कार्यक्रमाची पूर्ण सूत्रसंचालिका। म्हणजेच मी पुण्यावरनं खास मला आज सविता म्हस्के यांनी मला खास बोलवलं होतं आणि आजचा कार्यक्रम खूप संख्येने महिलांमध्ये आज तो पार पडला आणि खेळ होता होम मिनिस्टर खेळ पैठणीचा आणि खरोखर खूप सुंदर असा हा कार्यक्रम इथे रंगतदार झाला आणि अनेक महिलांनी असे छान असे बक्षिसंसुद्धा इथून घेऊन गेलेले आहेत आणि नक्कीच मी सविता म्हस्के यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतील आणि त्या ज्या उमेदवारीसाठी लढणार आहेत आणि निवडणुकीसाठी त्या लढणार आहेत तर त्यांना मी नक्कीच पुढच्या फ्युचरसाठी त्यांना नक्कीच शुभेच्छा देईल आणि त्यांनी पण आश्वासन दिलेलं आहे प्रत्येक महिलेला की त्यांचे काही जरी प्रश्न असतील ते मी नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न करेन आणि खरोखर ताईंना खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या सर्व महिलांकडनं आणि नवरात्रीच्या पण सगळ्या महिलांना आणि जे आमचे पत्रकार आहेत, न्यूज चॅनलवाले आहेत त्यांनासुद्धा नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। धन्यवाद। हे कोण मध्ये येऊन बडबड करतायत असं तुमच्या वेळ काही घेणार नाही, कारण मी कामगारांचे प्रश्न मांडताना मला आज महिलांच्या समोर बोलायचं म्हटलं की जरा अवघड पोझिशन झाली की आपण काय बोलावं अशा स्थितीत खरं हे आहे। परंतु मी एवढंच म्हणेल की आता नवरात्र चालू आहे। ह्या नवरात्र म्हणजे स्त्री शक्तीचा जागर आहे आणि या स्त्री शक्तीचा जागर म्हणजे या स्त्रीमध्ये खूप अनेक प्रकारचे सुप्त गुण असतात। ते संपूर्ण कुटुंब कुठल्याही परिस्थितीमध्ये पुढे नेण्याचं काम ती एकमेव स्त्री असते त्या घरातली की ती पूर्ण करत असते आणि आज खेळ पैठणीचा या माध्यमातून कुटुंब आणि संसार हा तर पुढे नेण्यामध्ये तिनं तिचं कर्तृत्व दाखवलेलंच आहे, परंतु काही सुप्त गुण जे आहेत ते कुठेतरी या निमित्तानं ते बाहेर येतील। एक विरंगुळा त्या ठिकाणी तिला मिळेल असे एक चांगलं आयोजन या ठिकाणी आहे। महिलांना एक जर त्यांनी ठरवलं ह्या देशाची किंवा कुटुंबाची किंवा समाजाची
जर प्रगती करायची असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की ही महिला शिक्षित झाली पाहिजे. सावित्रीबाई फुलेंनी हा सुरुवात त्यांनी त्या ठिकाणी केली. या महिलांचा आदर करण्याचं जे मूल्य आहे ते पुढे नेलं. आदर करणं आणि तिचं संरक्षण करणं त्या काळामध्ये जे महत्त्वाचं मूल्य होतं तर ते हे होतं. तर अशा पद्धतीमध्ये प्रत्येक वेळेला राणी लक्ष्मीबाई स्त्री शक्तीला मी नतमस्तक होऊन सलाम करतो एवढंच या प्रसंगी म्हणेल. आणि ह्या नवरात्रीच्या निमित्तानं ह्या संपूर्ण आनंदोत्सवामध्ये तुम्ही देखील खूप चांगल्या पद्धतीनं सहभाग घ्याल. ह्या संपूर्ण कुटुंबामध्ये आणखीन आनंद त्या ठिकाणी पसरवाल. ह्या समाजामध्ये तुम्ही आनंद पसरवाल. निश्चितपणे या ठिकाणी हे काकड साहेबला जर तुमच्या मनामध्ये तुम्ही जर एक प्रामाणिक खऱ्या अर्थानं या ठिकाणी येऊन त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा द्विगुणित करण्यासाठी आणि आपण सर्वजण या देशाचं पुढे जाऊन तिचा स्वीकार करू शकते हेच खऱ्या अर्थानं उदाहरण आजच्या या सन्माननीय वीज कामगार संघटनेचे राज्य सचिव आदरणीय अरुणजी मस्के यांच्या हस्ते दीप प्रज्वलन होत आहे. बाळासाहेब पिता म्हणजे मोहिते साहेब, आदरणीय राम गुलाब मस्के साहेब की पुनश्च आपण आपल्या अशी आहे की आजचा हा संपूर्ण आपला जो कार्यक्रम आहे खेळ पैठणी जागर आदि शक्तीचा नवरात्री व विजयादशमी निमित्त आज खेळ रंगला पैठणीचा. आता कार्यक्रम आहे होम मिनिस्टर खेळ पैठणीचा आणि यामध्ये आजची उपस्थिती लाभलेली आहे. त्यातले मोठे मोठे मान्यवर तुमच्या सर्वांसोबत उपस्थित राहण्याची मला खरंच खूप छान वाटतं. खूप आनंद होतोय तुम्हाला सर्वांना बघून आणि तुम्ही
मस्के दादा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत प्रमुख पाहुणे म्हणून मी भाग्यश्री ताई पाटील यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा म्हणजे आता थर्ड पासून जाऊया. थर्ड, सेकंड आणि फर्स्ट. तर थर्ड काय असणार आहे आपल्याला? पैठणी असणार आहे का? बरं. आणि दुसरं मंगळसूत्र. आणि पहिलं की नवरात्री महोत्सवानिमित्त आणि शक्तीला आणि आजच्या सर्व नारी शक्तीला अभिवादन करण्यासाठी आपण दीप प्रज्वलन करायचं आहे. पैठणी टाळा वाजवायची आहे. खूप सुंदर डिझाईन. वा, खूप सुंदर डिझाईन आहे. खूप छान. तर सोन्याची सारिका खूप छान. पहिली गोष्ट म्हणजे मी वेळ वाटे वाकून सचिन रावांचं नाव घेते, तुमचा मान राखते. असाच लिंबूचे सरबत कवितेशिवाय मला नाही करमत. तुमच्या सर्वांसोबत उपस्थित राहण्याची मला खरंच खूप छान वाटतं. खूप आनंद होतोय तुम्हाला सर्वांना बघून. आणि तुम्ही पण मावशीला असं सपोर्ट नेहमी करत राहते. मी तुमच्यासाठी खूप छान छान कार्यक्रमांचे आयोजन करत राहतात. तुम्हाला खुश करण्याचा प्रयत्न करत असतात. तुमचा सपोर्ट त्यांना खूप महत्त्वाचा ठरेल. त्यामुळे तुमचा पाठिंबा त्यांच्यासोबत नेहमी राहू द्या. धन्यवाद. आणि आज मला ह्या स्पेशल ज्याला स्त्री आई म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला. आणि ज्याला पत्नी म्हणजे ज्याला स्त्री म्हणून कळाली तो सविताचा राम झाला. पंजा कमळ, 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 कमळ कमळ, पंजा कमळ, पंजा कमळ, पंजा कमळ, पंजा पंजा. चला 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 कमळ. चला आता 6 जणी आहेत. चला जवळ या. 1 2 3 स्टार्ट. कमळ. चला या. 1 2 3 स्टार्ट. पंजा कमळ, पंजा कमळ, कमळ, पंजा पंजा. चला बरं. कमळ, पंजा, कमळ, कमळ. चला चला. आपलं नाव काय? कुठे राहतात? ओके. काय करता तुम्ही? गृहिणी आहात?
1 2 3 स्टार्ट. कमर आउट. चला या 1 2 3 स्टार्ट. पंजा कमर पंजा कमर कमर पंजा पंजा आउट. चला बरं कमर पंजा कमर कमर आउट. चला चला. आपलं नाव काय? कुठे राहतात? ओके. काय करता तुम्ही गुरु? आणि आज मला ह्या स्पेशल ज्याला स्त्री आई म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला आणि ज्याला पत्नी म्हणजे ज्याला स्त्री म्हणून कळाली तो सविताचा राम झाला. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.